नमस्कार, मी मनीषा. माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. इथे ना सकाळ सकाळी छान असं आवरून घेतलं आणि देवपूजा करून घेतली. आज आहे ना राजवीरला अहोंना सुट्टी होती, त्यामुळं देवपूजा अगोदर करून घेतली. त्याच्यानंतर मी नाश्त्याची तयारी करायला घेतली. मस्त असं नाश्त्यासाठी पोहे बनवले होते आणि त्याच्यासोबत चहा. गरमागरम पोहे आणि चहा घेतल्यानंतर सगळेजण खाली गेले. त्याच्यानंतर इथं मी सुद्धा नाश्ता करून घेतला. आज आहे ना सुट्टीचा दिवस असल्यामुळे सगळी पोरं खाली खेळायला आली होती पार्किंगला आणि त्यांचा असं मस्त खेळ चालला होता. अहोंना सुट्टी असली ना माझं मात्र दुप्पट काम असतं, कारण की ना शिवांश बराच वेळ त्यांच्यासोबत राहतो आणि मी ना जास्तीची कामं करायला घेते सुट्टीच्या दिवशी. आज मस्तपैकी मी स्टाईल घासून काढल्या होत्या आणि छान असं किचन साफ करून घेतलं. नाही, छोट्या छोट्या बरण्या आहेत ना त्यासुद्धा मी वरती काढल्या होत्या, कारण मला याच्यात मनी प्लांट लावून घ्यायचं होतं. सगळी साफसफाई झाल्यानंतर मी इथे ना भाकरी करायला घेतल्या. आज मस्त अशा तांदळाच्या भाकरी केल्या होत्या. मी खरं तर आहे ना तांदळाची भाकरी करायला शिकते आता. त्याच्यानंतर कपडे वगैरे धुवून घेतली आणि दुपार झाल्यानंतर जी कपडे वाळलेत ती काढून घेतली. मस्त अशा त्याच्या घड्या करून घेतल्या आणि शिवांशची तर मस्ती चालू होती. आम्हाला संध्याकाळी जायचं होतं भाजी आणायला. आज आहे ना गावचा आठवडी बाजार होता. मस्त असं वातावरण झालं होतं आणि आम्ही निघालो होतो मंडईला. तर आहे ना आज पाऊस पूर्णपणे थांबला होता, म्हणून यायला जमलं बाजाराला. आणि पाऊस थांबल्यामुळं बाजारही मोठ्या प्रमाणात भरला होता. इथं मस्त असे कपड्यांचे स्टॉल लागले होते आणि रक्षाबंधनसुद्धा आहे, त्यामुळं इथं वेगवेगळे स्टॉल होते. इथे ना मी लागणाऱ्या छोट्या मोठ्या वस्तू घेतल्या आणि त्याच्यानंतर इथं भांड्याचा स्टॉल होता, त्याच्यातसुद्धा लागणाऱ्या वस्तू घरगुती इथं घेतल्या. आणि त्याच्यानंतर आम्ही मंडई घेतली, कारण अगोदर मंडई घेतली असती ना तर ते जड पिशवी इथून तिथून वागवायला लागली असती. अगोदर छोट्या मोठ्या वस्तू घेतल्या आणि त्याच्यानंतर मंडई म्हणजेच भाजीपाला घेतला. आणि भाजीपाला घेतल्यानंतर सुद्धा आहे ना मी इकडे तिकडे बघत चालले होते. तोपर्यंत मला हा स्टॉल दिसला. इथे आहे ना मी बेडशीट खरेदी केलं आणि अहो बोलत होते तू आली ना की दुप्पटच खर्च होतो. त्याच्यानंतर आम्ही ह्या स्टॉलवर गेलो. राजवीरला नाही तर मंचुरियन खायचं होतं. छान लागते मम्मा, मस्त लागते मम्मा, असं त्याचं चाललं होतं. आणि भाजीपाला घेऊन घरी आलो. घरी आल्यानंतर भाजीपाला मी मस्त असं फ्रीजमध्ये लावून घेतला आणि त्याच्यानंतर संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी करायला घेतली. संध्याकाळी ना मी आज करणार होती मस्तपैकी वाटाणा भात. त्याच्यासाठी ना वाटाणा सोलून घेतला आणि अद्रक, लसूण, कोथिंबीर आणि मिरचीची पेस्ट करून घेतली. कुकर गरम करून त्याच्यात तेल टाकून खडा मसाला टाकला आणि कांदा तळून घेतला. त्याच्यानंतर केलेली पेस्ट टाकून छान असं हलवून घेतलं. घरगुती मसाला, गरम मसाला टाकून चांगलं परतून घ्यायचं. इथे ना मी तांदूळ 2-3 वेळा पाण्याने धुवून घेतला होता. कुकरमध्ये वाटण परतून घेतल्यानंतर त्याच्यात फ्लावर, टोमॅटो, वाटाणा आणि बटाटा टाकून छान असं हलवून घ्यायचं, चांगलं परतून घ्यायचं. आणि त्याच्यानंतर आहे ना त्याच्यात खोबऱ्याचा खीससुद्धा टाकून घ्यायचा. खरं तर आहे ना खोबऱ्याचा खीस टाकला ना भाताची चव एकदम छान लागते. परतून घ्यायचं. परतून झाल्यानंतर त्याच्यात धुवून घेतलेला तांदूळ टाकायचा आणि मस्त असं हलवून घ्यायचं. त्याच्यानंतर ना मी त्याच्यात थोडंसं मीठ टाकून घेतलं. मीठ टाकलं आणि त्याच्यानंतर हलवून घेतलं. छान असं हलवून घेतल्यानंतर माझ्या लक्षात आलं हळद राहिली टाकायची आणि त्याच्यानंतर इथं मी हळदसुद्धा टाकून घेतली. हळद टाकल्यानंतर गरम केलेलं पाणी टाकून घ्यायचं आणि छान अशी उकळी येऊन द्यायची. उकळी आल्यानंतर इथं मी कुकरला झाकण लावून घेतलं आणि ना अगदी 3 शिट्ट्यांमध्ये आपल्या इथं भात तयार होतो. त्याच्यानंतर ना मी इथं मस्तपैकी बाजरीच्या गरमागरम भाकरीसुद्धा करून घेतल्या होत्या आणि भाकरी झाल्यानंतर इथं सांबरला सुद्धा फोडणी दिली होती. छान असं सांबरसुद्धा तयार झालं होतं आणि तोपर्यंत आपला वाटाणा भातसुद्धा तयार झाला होता. एकदम मस्तपैकी झणझणीत असा वाटाणा भात तयार झाला होता. अगदी सुटसुटीत असा भात तयार झाला होता आणि मी ताटसुद्धा तयार करून घेतलं. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि